तर मंडळी, आज आपण एक मस्त अशी चटपटीत बऱ्यापैकी सगळ्यांच्या आवडीची रेसिपी बनवतोय। ती म्हणजे बटाट्याची कापं। इतकी छान लागतात नाही, आपण यांना नुसतंही खाऊ शकतो आणि डाळ भाताबरोबर तर अगदी मस्त कॉम्बिनेशन लागतं यांचं। तर सगळ्यात आधी बटाटे छान धुवून घेतलेत मी आणि सोलून घ्यायचे। तुम्हाला हवं तर न सोलता सुद्धा तुम्ही कापं केलात ना तरी चालतील। मी मात्र इथे बटाटे आहेत ते छान सोलून घेतलेत। मी यांची अशी कापं तयार करून घेते। बटाट्याची कापं बनवताना अशी ही सुरीने तिचे स्लाइस कट करून घ्यायचे। जेव्हा आपण मशीनने कट करायला जातो ना, भजीसारखी एकदम पातळ असली तर ती कापं छान होत नाहीत। अशा साईजमध्ये आपल्याला ही कट करून घ्यायचे। तर सगळी बटाट्याची कापं आहेत ती मी एक साईजनी कट करून घेतलेत, बघू शकता अशा पद्धतीने। आता यांना आपण मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी त्याच्यावरती चवीनुसार मीठ घातलंय मी आणि जेही आपल्या घरात अवेलेबल असेल ना ते तिखट इथे चवीनुसार घालायचे। 2 चमचे सारखं तिखट घातले, जराशी जिरा पावडर आणि जराशी धना पावडर घालायचे, याने चव खूप छान येते। तुम्हाला हवं तर तुम्ही जरासा गरम मसाला वापरलात ना तरी चालेल। आता हे सगळे मसाले छान असे कापांना चोळून घ्यायचेत। वरून खालून सर्व कापांना ते व्यवस्थित लागले पाहिजेत, काहीशी ह्या पद्धतीने। आता हे सगळे छान मॅरिनेट करून झालेत, आपण यांना बाजूला ठेवूया आणि वरच्या कोटिंगची तयारी करूया। त्यासाठी आपल्याला इथे बारीक रवा लागणार आहे। बारीक रवा आणि त्याला छान असं एकत्र बांधून घेण्यासाठी अगदी जरासं तांदळाचं पीठ घालायचंय, चवीनुसार मीठ आणि पुन्हा लाल तिखट घालतेय मी ते, म्हणजे वरचं कोटिंग आहे ते सुद्धा मस्त चविष्ट तयार होतं। आता ह्या सगळ्याला छान असं चोळून चोळून मिक्स करायचंय, म्हणजे मीठ आणि तिखट आपण जे याच्यामध्ये घातलंय ना ते सगळ्या रव्याला एकसारखं मिक्स झालं पाहिजे। इथे आपलं वरच्या कोटिंगची तयारी पण झालेली आहे। आता आपण कापं भाजायला घेऊया। तर कापं भाजताना कधी असं पसरट पॅन वापरायचं, म्हणजे एका वेळी अनेक कापं भाजून तयार होतात। अगदी चमचाभर तेल घातलेलं आहे, बघू शकता। सगळ्या पॅनला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि जी आपण कापं तयार करून ठेवली होती ना बटाट्याची, ती त्या कोटिंगमध्ये आपल्याला छान अशी डुबवून घ्यायची आहेत, बघू शकता अशा पद्धतीने। अगदी हलक्या हाताने वरती कोटिंग आहे ना ते स्प्रिंकल करायचं। बटाट्याच्या कापाला जो ओलावा असतो ना त्याच्यामुळे ते व्यवस्थित जेवढं हवं ना तेवढं त्याला चिकटलं जातं आणि व्यवस्थित कोटिंग होतं। तर आता हे सगळी जी कापं आहेत ना ती कोटिंग करून घेतलेत मी आणि आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। एका वेळी पॅनमध्ये जितकी कापं येतात ना तेवढीच कापं कोटिंगमध्ये भिजवून घ्यायची, सगळी एकदम भिजवून ठेवायची नाहीत, नाहीतर एक बॅच भाजेपर्यंत दुसरी कापं आहेत ना ती ओलाव्याने वरचं कोटिंग आहे ते खराब करून टाकतात आणि कापांना जसा क्रंच हवा असतो ना तसा वरच्या कोटिंगचा क्रंच येत नाही। त्यामुळे जेवढी आपण भाजणार आहे तेवढीच आधी कोट करून घ्यायची आणि आलटून पालटून छान यांना भाजून घ्यायचे। गॅस आहे तो बारीकच ठेवायचा, कारण कापं आहेत ती बऱ्यापैकी जाडीची आपण कट केलेली आहे, ती छान शिजली गेली पाहिजेत त्यामुळे। आणि एक साईड चांगली भाजली गेली की आपल्याला पलटायचंय, तसंच आपल्याला दुसऱ्या साईडलाही भाजू द्यायचंय, कारण बटाटे आहेत ते शिजणं खूप गरजेचं आहे। दोन्ही साईडने छान बटाटे शिजले की पुन्हा पलटून 10-10 सेकंदासारखं वरचं कोटिंग आहे ना ते कुरकुरीत होऊ द्यायचंय, म्हणजे कापं आहेत ती मस्त दोन्ही साईडनी कुरकुरीतनी आतून मस्त शिजली जातात। सगळ्या बाजूनी छान कापं भाजलीत ना की आपल्याला ती एकदा चेक करून घ्यायची आहेत, म्हणजे ती शिजलीत का। तर त्यासाठी कोणतीही सुरी किंवा कोणताही चमचा आहे ना तो हलक्या हाताने कापामध्ये दाबून बघायचा। असं सहज दाबला गेला ना की आपली कापं आहेत ती भाजली तशी समजायची, बघू शकता। अशा प्रकारचा मी चमचा घेतलाय आणि सहज तो दाबला गेला होता, म्हणजे आपली कापं आहेत ती मस्त भाजली गेलेली आहेत आणि अगदी परफेक्ट अशी आपली ही कापं तयार झालेली आहेत। नक्की ट्राय करा, नक्की आवडतील तुम्हाला। आवडले तर रेसिपी लाईक करा, शेअर करा, खा प्या मजा करा। पुन्हा भेटू, बाय बाय।